नक्कीच असोसिएशनचे जे टीम मेंबर आहेत, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. असोसिएशनचे टीम मेंबर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. गणेश आणि योगेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे धडाकेबाजी फलंदाजी योगेशची आणि त्यानंतर त्याच्या सोबत आलाय तो मात्र गणेश. इथं मात्र कार्पेटच्या साह्याने चांगला स्ट्रोक केला तो मेमेचा मनोहरचं इथे मात्र इथं मात्र बॅकअप लाईनचा लास्ट मैच से मैन मैच देना मनोज पहिले षटक प्रगतीपथावर आहे ते मात्र मनोहरचा आणि मनोहरवरती हल्ला चढवला जातोय योगेश आणि गणेशच्या जोडीने. योगेशने शुभ सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र मोर्चा सांभाळतोय. शेवटच्या काही चेंडूंमध्ये गणेश चांगली फटकेबाजी गणेशच्या माध्यमातून 3 चेंडू फैस केले, तब्बल धावा खर्च करतोय आपल्या बॅटमधनं 10 धावा आणि योगेश आपल्या वैयक्तिक खेळीवरती बघायला मिळतो 5 धाव्यांवरती. पुढचा चेंडू आणि शेवटचा चेंडू षटकातील पॉवर प्लेचा आणि ते मात्र कुठेतरी लाईन अँड लेन बघावी लागेल. आमचे नक्कीच मेन अंपायर दत्ताजी कडो साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला कळवलं जातंय की हा वाईट चेंडू आहे. वाईट चेंडू धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन बसते ते मात्र तब्बल 16 या आकड्यावरती डबल डिजिट डबल फिगर 16 लॉस ऑफ 0 विकेट मात्र मार्कवेडी संघाच्या माध्यमातून. इथे मात्र फुल ऑर्लेनचा चेंडू आमच्या व्यासपीठाला सलामी देणार क्षेत्ररक्षक होता आम्हाला दिसला सुद्धा नाही आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय आणि एक मोठा मासा शेवटच्या चेंडूवरती गळाला लागलाय तो मात्र मनोहरच्या फलंदाज बाद होईल. तो मात्र गणेश चांगल्या टच मध्ये होता, तब्बल 4 चेंडू फेस केले, धावा कुठून काढल्या त्या मात्र पहिल्या षटकामध्ये 10 धावा. षटक क्रमांक पहिलं संपते, पॉवर प्लेचं षटक संपते, धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या मात्र तब्बल 16 धावा लॉस ऑफ 1 विकेट फ्रॉम मोरसडे संघाच्या माध्यमातून. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तो मात्र गणेश आणि योगेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये समालोचक जर विचार केला तर मात्र प्रसाद यांनी नक्कीच मागच्या मॅच मध्ये त्यांना जे माइटी महेंद्र म्हणून नाव घोषित केलं होतं तेच माइटी महेंद्र नंबर 3 वरती आणि आठवण करून देतात किंग कोहलीची. तिसऱ्या क्रमांकावरती एक धडाकेबाज फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय महेंद्र, माइटी महेंद्र मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर योगेशच्या सोबत. दुसरं षटक घेऊन येतंय अंकित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. अंकित दुसरं षटक घेऊन येतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, फुल ऑर्लेनचा चेंडू त्यावरती धमाका दाखवतोय, चेंडू जाईल नक्कीच आपल्याला जे आयोजक कमिटी आपण पाणी घेऊन जायचंय कारण की जर खेळाडूला लागला असेल तर नक्कीच त्याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे आणि तो जर फिट असेल तर अंपायरने पुन्हा एकदा चेक करून घ्यायचंय.
नक्कीच दुसऱ्या ओव्हरचा पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका योगेशच्या बॅटमधनं आला. 1 बाउन्स चेंडू गेला इनटू द क्राऊड. येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन बसतोय. तर मात्र तब्बल 20 या आकड्यावरती 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हॅलो व्हॉट्सअप केला बाळा सांगा फोन करून मी काही आपण किती करतोय. झालं का चांगलं क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बघायला मिळाली. एक चांगलं ट्राय केलेलं परंतु चेंडूपासून थोडेसे लांब राहिलेत क्षेत्ररक्षक आणि या 4 धावा धावफलकाचा विचार केला. 20 धावा धावफलकावरती लागल्या जातात. अनिकेत वरती हल्ला चढवला जातोय. पहिल्या चेंडूवरती बिगेट दाखवलाय तो मात्र बॅटर योगेशने. पुढचा चेंडू 20 धावा धावफलकावरती लागल्यात. इथं मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला फेंकून दिलाय. मिड विकेट मध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि नक्कीच सातत्याने आपल्याला एका दुःखाने धावफलक पुढे नेणं खूप गरजेचं आहे. एखादा मोठा फटका आला त्यानंतर जर आपण क्लासिकल क्रिकेट आणि क्रिकेटचं एक सौंदर्य भरणारे जर सिंगल आणि डबल जर धावा एकांकित केल्या तर मात्र धावफलक हळूहळू ते आपल्याला पुढे जाताना बघायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या जातात. तब्बल 22 धावा लॉस ऑफ 1 विकेट. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती अंकित इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती 24 धावा लॉस ऑफ 1 विकेट. अंकित गोलंदाजी मार्कवरती आहे. चांगली गोलंदाजी केली जाते. काही फुलर लेनचे चेंडू टाकले जातात, काही बॅकअप लेनचे चेंडू टाकले जातात आणि जर विचार केला तर व्हेरिएशन आहे अंकितमध्ये. आणि लेफ्ट आर्म गोलंदाज नक्कीच व्हेरिएशन. आणि ज्यावेळेस आपण बघतोय की व्हेरिएशनमध्ये गोलंदाजी केली जाते त्यावेळेस कुठेतरी बॅटरला सुद्धा मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जातं. इथं मात्र रोल फोटो नक्कीच बघायला गेला वैयक्तिक 13 धावा कुठून काढल्या आणि नक्कीच तंबूच्या आसऱ्याला जातोय. तो मात्र योगेश त्याची जागा भरून घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आपल्याला बघायला मिळतोय. तो मात्र अभय. नक्कीच दोन्ही सलामीवीर तंबूच्या आसऱ्याला परत. योगेश आणि गणेश. इथे मात्र अजूनही केशव घोले सरांचा षटक शिल्लक आहे. ही जमेची बाजू असेल ते मात्र चामरगणी संघाच्या माध्यमातून एक मास्टर माइंड खूप अनुभवी खेळाडू ज्यांची ओळख आहे ते मात्र स्पीडअप करायचं आहे. आणि जे भूमिपूजनासाठी जे ठेवलेलं होतं तर मी विनंती करतोय की आयोजक कमिटीला ते नक्कीच आपल्याला बाहेर काढायचं आहे कारण की खेळाडूंना त्याच्यापासून थोडंसं इथे मात्र एकच धाव कंप्लीट होते. एके धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या मात्र तब्बल 25 धावा. शेवटचा चेंडू असेल षटकातील. नक्कीच धावांचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा. अंकितनी जबरदस्त गोलंदाजी केली. इथं मात्र बॅकफुटला केले पंच केला परंतु कव्हर रिझन डीप कव्हर मध्ये खूप सुंदर शॉट खेळला होता. परंतु जर बघायला गेला त्या क्षेत्रामध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक तैनात केला होता. केशव घोले सरांचा मास्टर माइंड आपल्याला बघायला मिळाला आणि नक्कीच त्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला आणि एकच धाव अर्जित केली जाते. षटक क्रमांक दुसरं शब्द 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या मात्र तब्बल 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेट तंबूच्या आसऱ्याला गेले परंतु धावांची गती बघायला गेला तर मात्र 26 धावा 13.00च्या सरासरीने आतापर्यंत धावा करण्यात यश आलंय. ते मात्र मोसंडे संघाच्या माध्यमातून जे हनुमान मित्रमंडळ मोसंडे एक जबरदस्त संघ आहे. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. केशव घोळे सर
आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आगळी वेगळी क्रिकेटची शैली. पहिला चेंडू नक्कीच बॉडीला आदळला. एक धाव कंप्लीट होते की काय, परंतु एकही धाव नाहीये. बॉलर नेम सरांनी मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मी का घेतलेलं त्याचा प्रात्यक्षिक पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलाय. तब्बल 4 विकेट घेतलेल्या आणि 2च धावा खर्च केल्या. आता सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल, कारण की 2 षटकांचा विचार केला तर तब्बल 26 धावा कुठून काढल्यात. पुढचा चेंडू केशव घोले सर. इथे मात्र फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. थर्डमॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली जाते. मी नक्कीच मी शेडगे सरांना बोललो होतो की डायनामिक षटक असतं, तिसरं गेम चेंजिंग षटक असतं आणि या षटकामध्ये केशव सर जर असतील तर मात्र समोरच्या टीमला कुठेतरी धावा कमी येणं हे तर समीकरण झालेलं आहे. अनुभव खूप आहे, भरपूर क्रिकेट खेळलेत आणि त्याचाच अनुभवाचे प्रत्यक्ष आपण मैदानाच्या आतमध्ये केशव सरांच्या माध्यमातून इथे मात्र पूल केला. दोनच धावा खर्च करतो. जिथे नक्कीच चौकार आला असता तिथे मात्र नक्कीच जर एखाद्या गोलंदाजाचा मनोबल वाढायचं असेल तर मात्र क्षेत्ररक्षकाने अशी क्षेत्ररक्षण करणं खूप गरजेचं आहे. पुढचा चेंडू इथे मात्र जबरदस्त सॉरी अभय आउट होतोय आणि चुकीची दुरुस्ती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. ते मात्र चेतन अभयची खेळी संपुष्ट देते. केशव सरांची गोलंदाजीचा विचार केला. आगळी वेगळी शैली आहे आणि खूप क्रिकेट खेळले, त्यामुळे नक्कीच चेंज ऑफ स्लेस असेल, त्यानंतर असेल गुडलेंथवरती डिलिव्हरी करणं हे खूप गरजेचं आहे आणि तेच प्रत्यक्ष आपण बघतोय. ते मात्र केशव घोले सरांच्या माध्यमातून इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागली जाते. एकही धाव नाहीये. जबरदस्त गोलंदाजी, वंडरफुल गोलंदाजी. का मला मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक भेटलेला त्याचा प्रात्यक्ष आपण बघतो केशव सरांच्या माध्यमातून. आतापर्यंत चेंडू फेकल्यात 5 धावा खर्च केला, फक्त आणि फक्त 3 धावा आणि 1 विकेट नक्कीच घेतलाय आणि आपला अनुभवाची छाप सोडताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो. ते मात्र केशव घोले सरांच्या माध्यमातून. इथं मात्र फुलर लेनचा चेंडू मिस प्राईम स्ट्रोक. इथे मात्र झेल सुटला जातोय. 2 फलंदाज नक्कीच बाद करू शकले असते, परंतु इथे मात्र मोठा झेल सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस, परंतु अशा प्रकारे जर आपण कॅच सोडत असाल तर मात्र कुठेतरी आपला संघ बॅकफुटला जातोय की काय याची सुद्धा दक्षता घ्यायची. 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक 3 संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या जातात. त्या मात्र तब्बल 31 धावा, लॉस ऑफ 3 विकेट्स. जास्त वेळ घेऊ नका, कारण की आपल्याला आजच्या दिवसामध्ये सेमीफायनल फायनलचे राऊंड सुद्धा खेळायचे आहेत. मी दोन्ही आमच्या अंपायर्स नक्कीच दत्ता कडो सर असतील, त्यानंतर योगीराज बुटेरे सर असतील, मॅन फ्रॉम पोई यांनी नक्कीच स्पीडअप करायचं आहे. आमच्या आयोजक कमिटीकडनं नक्कीच आपल्याला ही घोषणा दिली जाते. एक भव्य दिव्य आयोजन आपण बघतो. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका नक्कीच कालकाई चषक 2024 पर्व 2 आणि या पर्व 2 मध्ये एक भव्य दिव्य आयोजन आपण बघतो. आणि आजचा हा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला कोणता संघ या सुवर्ण ट्रॉफीवरती आपलं नाव सोनेरी अक्षरामध्ये कोरेल याची उत्कंठ मात्र शिगेला पोहोचताना आपल्याला बघायला मिळते. बॉलर नेम नक्कीच 3 षटक संपले. पहिल्या षटकाचा विचार केला तब्बल 16 धावा आलेल्या. चांगलं कमबॅक केलंय ते मात्र चामरगणी संघाच्या माध्यमातून.
मावळ्यादेवी क्रिकेट संघ चांबरगणी एक जबरदस्त कमबॅक करताना आपल्याला बघायला मिळतो. पहिला विचार केला मनोहरचा तब्बल 16 धावा खर्च केल्या, त्यानंतर विचार केला तर मात्र अंकितचा त्यांनी सुद्धा 10 धावा खर्च केल्या आणि केशव सरांचा तर लाजवाब परफॉर्मन्स, अवघा धावा खर्च केला, फक्त आणि फक्त 5 धावा आणि 1 खेळाडूला तंबूच्या आसराला पसरलोय. शेवटच्या षटकामध्ये आपल्याला विचार जर केला तर मात्र अरुण येतात गोलंदाजी मार्गावरती आणि शेडगे सर विचार केला तर केशव सरांच्या टीममध्ये अनुभवी खेळाडू खूप आहेत, लिजंड क्रिकेटर आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच संघ बांधणी चांगली केलेली दिसते आपल्याला. बॅकफुटला गेले, पंच केला चेंडू, थर्ड मॅन रिझन मध्ये जातोय. किती धावा कंप्लीट केल्या जातील? इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत्या, तिसऱ्या धावेचा कॉल आहे आणि या नक्कीच 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 3 धावेने धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन बसते ते मात्र तब्बल 34 रन्स ऑन द 3 विकेट्स. नक्कीच अरुणवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला जाईल कारण की शेवटचा षटक आहे. स्लॉक षटकामध्ये आपल्याला चांगली फटकेबाजी करावी लागेल मोरसंडे संघाच्या माध्यमातून. इथे मात्र लोअर फुल टच टाकलेला, परंतु बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. चेंज ऑफ फेस, जबरदस्त गोलंदाजी केली जाते. अनुभवी खेळाडूंना नक्कीच हे अनुभव असतात कारण की एखादा खेळाडू शेवटच्या षटकामध्ये फटकेबाजी करेल यातील मात्र शंका नसते, परंतु त्या खेळाडूला जखडून ठेवणं, चेंज ऑफ पेस करणं खूप गरजेचं असतं आणि त्याचं प्रत्यक्ष आपल्याला अरुणच्या गोलंदाजी मार्फत बघायला मिळालंय. मावळादेवी क्रिकेट संघ चांबरगणीच्या माध्यमातून विचार केला, लिजंड क्रिकेटर खूप आहेत आणि त्याचाच प्रत्यक्ष. इथे मात्र अजून एक फुल टच चेंडू, क्षेत्ररक्षक आहे परंतु किती धावा खर्च करतोय? इथे 2च धावा. जबरदस्त क्षेत्ररक्षण, 2 धावा घेण्यात यश येते ते मात्र दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 37 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच आमचे स्कोरर नितीनजी शेडगे साहेब यांच्या माध्यमातून चांगलं स्कोरिंग आम्हाला नक्कीच कळवलं जाते. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. किती धावा करण्यात यश येते? इथे मात्र पुन्हा एकदा यॉर्कर टाकलेला. नक्कीच काही चेंडू स्लोवर टाकले जातात, नंतर अशा प्रकारे जर यॉर्कर येत असेल तर नक्कीच फलंदाजांना कुठेतरी कमी धावांवरती ठेवण्यात यश आलेलं आहे. 39 रन्स ऑन द बोर्ड्स. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. संत गतीने आपल्याला बघायला मिळते धावफलक पुढे जाताना एका दुक्का. अजूनही चौकार आणि षटकार येत नाहीये. स्लॉक षटक चालू आहे, शेवटचं षटक आहे, यामध्ये चौकार षटकार मारणं खूप गरजेचं होतं. मोरसेवाडी संघाला पूर्णपणे जखडून ठेवलंय. इथं मात्र पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधून चेंडू जातोय. इथे मात्र एकच धाव कंप्लीट केली जाते आणि इथे फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4 लागतोय. इथे मात्र उशीर झालेला कारण की 1 धाव कंप्लीट केली आणि दुसऱ्या धावाला नक्कीच महेंद्राला माघारी परतावं लागतंय. धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन बसले तब्बल 40 धावांवरती. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कैलाश येतोय. जय हनुमान मित्रमंडळ मोरसंडे या संघाचा विचार केला. पहिलं षटक खूप चांगले खेळले, 16 धावा कुठून काढलेल्या. त्यानंतर विचार केला दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या आणि केशव सरांनी अक्षरशः मात्र जखडून ठेवलं. फक्त धावा खर्च केल्या 5. आपल्या अनुभवाचे शाप सोडले. शेवटचा चेंडू असेल. इनिंग ब्रेक होईल यानंतर आणि इनिंग ब्रेक मध्ये नक्की टॉस केला जाईल. कैलास ऑन स्ट्राईक. नक्कीच कैलासला संधी असेल शेवटच्या षटकामध्ये. शेवटच्या चेंडूवर ते एखादा मोठा फटका जर आला तर चांगला टार्गेट सेट केला जाईल. तो मात्र शेवटचा चेंडू आणि इथे मात्र केशव सरांच्या झोळीमध्ये चेंडू. 4 षटक संपतात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या मात्र 40 धावा, 41 धावांचं लक्ष असेल ते मात्र मावळादेवी क्रिकेट संघ चांबरगणी या संघाला
41 धावा म्हणजे नक्कीच आपल्याला 10.25च्या सरासरीने प्रतिषटक धावा कराव्या लागतील. यापुढील सामना असेल JSKC मोरेगिरी विपक्ष काळकाई क्रिकेट मंडळ पितळवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल, ऑफिशियल कॉल्स असतील आपल्याला की आपण नक्कीच नाणेफेकीसाठी यायचं आहे. मोरगिरी संघ विपक्ष पितळवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नक्कीच सन्माननीय व्यक्तिमत्व विजयजी पवार साहेब यांच्या नक्कीच उपस्थितीत टॉस केला जाईल. तो मात्र दोन संघांमध्ये मोरगिरी संघ विपक्ष पितळवाडी या दोन्ही संघांच्या माध्यमातून हा टॉस केला जाईल. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच मी मनोजला निमंत्रित करतोय की मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तब्बल 34 धावा आपल्या बॅट मधनं काढलेल्या त्या मनोजला विनंती करतो. त्याचप्रमाणे कैलासवासी अनिकेत भाऊ 11 उमरकोंड या संघाने सुद्धा आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. जबरदस्त शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच खरवाईचा गोड बुलंद आवाज प्रसाद सर यांना मी निमंत्रित करतोय यापुढील इनिंगसाठी नक्कीच समालोचन करण्यासाठी. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच सर. तर या ठिकाणी नक्कीच स्वर्गीय अनिकेत भाऊ 11 टीमचे कॅप्टन आलेले आहेत त्या ठिकाणी. तर त्यांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याकरिता आपलं आयोजकांच्या वतीनं आपलं नक्की त्या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करूयात कॅप्टनचं. स्पर्धेची गोड आठवण देत असताना आपण पाहता या ठिकाणी सन्मान चिन्ह देत असताना आपण नक्कीच उंबरकोंड या संघाच्या कॅप्टनचं या ठिकाणी नक्कीच सत्कार केला जात आहे. थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवला. नक्कीच शेवटच्या क्षणाला हार पत्करावी लागली. भरपूर चांगली मॅच देखील पाहायला मिळाली, परंतु नक्कीच हारलात परंतु वाघासारखे लढलात. चांगली लढत तुम्ही दिली प्रेक्षकांना आणि सर्व प्रेक्षकांचं खऱ्या अर्थानं मन जिंकलं. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं ऑन गेम मॅचच्या दिशेनं. पहिल्या सत्रामध्ये तब्बल धावा कुठल्या गेल्या त्या म्हणजेच तब्बल 40 धावा आणि 41 धावा संख्येचा टार्गेट उभा केलाय तो म्हणजे चांबारगिरी संघासमोर. यस, पंताचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. दोन्ही टीम्सना देऊया शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल अपील केली जाते परंतु या ठिकाणी पंच कोणत्याही प्रकारे सहमत नाही आहेत. बॅट अँड बॉलचा संपर्क या ठिकाणी नाही आहे आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी पाहिलं तर पंचांना संभ्रमात ठेवण्याचं काम केलं गेलं होतं गोलंदाज आर्यन यांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल डॉट. फुल टॉस. फटका चांगला आहे. फक्त दिशा दिली. बॉल त्याला हॅलो
नक्की टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. मान्यवरांना विनंती असेल आपल्या शुभ असते टॉस करायचा आहे. मोरगिरी संघाचे कॅप्टन आणि पित्तलवाडी संघाचे कॅप्टन आलेले आहेत टॉस बॉक्स मध्ये. आपण मान्यवरांचा शुभ असते टॉस करणार आहोत. तर विजय पवार सरांच्या शुभ असते आपण टॉस करतोय. तरी असं टॉस कंप्लीट झाला या ठिकाणी. टॉस जिंकला तो म्हणजे मोरगिरी संघानं निर्णय क्षेत्र षटकांचा. थँक्यू सो मच. सामना 4 षटकांचा असणार आहे. फटका चांगला स्क्वेअर कटचा फटका. वाजबा फटके वेट ऑन वॉच या ठिकाणी फटके पाहायला मिळतात. चौकार खेचला धावसंख्या जाऊन पोहोचले 14 धावसंख्येवरती तब्बल 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना भरपूर चांगली सुरुवात करत असताना फलंदाज आपण पाहता संकेत पुन्हा त्या गुडलेन स्पॉट कट केला परंतु कधी पहिल्या स्लिप मध्ये आपण पाहता चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. परंतु या बॉलवरती एकच धाव मिळणार. षटक पहिलं संपलंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना चांबारगिनी संघाची धावसंख्या ती म्हणजेच 15 या धावफलकावरती. तर मनोज मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मनोज आपण याच्या समोर संजयजी कदम यांच्या सोबत आपण ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन मनोजला आपण सन्मानित करणार आहोत. तर मनोज आपण मॅन ऑफ द मॅच देऊन आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. यस षटक क्रमांक दुसरा गोलंदाज अभय आणि पहिला चेंडू अगदी लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल पंचांचा इशारा एक अमांतर धाव फलकावरती ऍड होईल. तर मनोज यायचा आपण या ठिकाणी व्यासपीठावरती नक्कीच मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन आपल्याला सन्मानित केलं जाईल. फुल टॉस फटका नशिबाची साथ सुद्धा तरी मिळते. बॅटिंग करत असताना आपण पाहता चांबारगिरी संघाला अगदी पाहिलं तर मोरसडे संघ थोडासा खराब खेळ दाखवतोय मैदानाच्या. कुठेतरी गोलंदाज खराब लाईन आणि लेनचा वापर करतायत. चांगल्या लाईन आणि लेनचा वापर करावा लागेल. मॅचमध्ये शिरगाव करायचा असेल तर सातत्यानं डॉट पर्सेंटेज फेकावे लागतील. फटका अगदी सर्व चेंडू सध्या तरी संकेत खेळतोय आणि संकेतच्या बॅट पद्धत आतापर्यंत चांगल्या धाबा आलेल्या पाहायला मिळत आहेत. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 धाबा.
आतापर्यंत 25 धाबा संख्येच्या बॅटपदनं आल्यात. यॉर्कर लेन खोदून काढलाय फटका चांगला अगदी 20 पदे आपण पाहता खेळाडू उपस्थित, परंतु इथनं मोरसडे हा संघ चेंडू सीमा पार चौकार. जवळपास हा सामना नक्कीच चांबारगिनी संघाच्या बाजूने झुकलाय. आतापर्यंत 31 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त 10 धावा संख्येची गरज. अतिशय वेगानं आणि वेगवान फलंदाजी पाहायला मिळते. हा देखील फटका चांगला, परंतु डीपमध्ये खेळाडू उपस्थित. मोरसडे संघ सध्या तरी मैदानाच्या आत करतोय काय, वारंवार चुका करत असताना, क्रिकेट खेळत असताना कोणत्याही प्रकारचे चूक तुम्हाला मान्य नाही आहे, परंतु इथं सातत्याने चूक होते ती म्हणजेच मोरसडे संघाच्या माध्यमातून एक धाव फलकावरती ऍड होते. टीमची टोटल 32 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. फक्त 9 धावा संख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. गुडलेन स्पॉट अगदी या ठिकाणी आपण पाहिला, परंतु अतिरिक्त उचली अनपेक्षित तर या ठिकाणी बाउन्स मिळाला या बॉलवरती, परंतु या ठिकाणी यस 1 to go डॉट पाहायला मिळतो. अजून एक चेंडू शिल्लक असेल. 1 to go. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथं आपण पाहिला हा डॉट बॉल. सर अजून एक चेंडू असेल. पहिला चेंडू वाईट होता, त्यानंतर नो बॉल आला. यस बरोबर, माफी असावी. अजून एक चेंडू शिल्लक असेल. तरी देखील पंचांनी विचारलं, परंतु आमच्या साथी स्कोररनं सांगितलं की एक चेंडू. यस अजून एक चेंडू शिल्लक आहे. पहिला वाईट होता, त्यानंतर नो बॉल आला. नो बॉल वरती षटकार आणि त्यानंतर लगातार 2 चौकार लगातार या ठिकाणी डॉट पर्सेंटेज आणि हा देखील चेंडू निर्धाव आलाय. अगदी इथनं कमबॅक करत असताना गोलंदाज अक्षयला पाहता आता उर्वरित समीकरण राहिलं गेलं. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 9 धावा संख्येची गरज. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे ते म्हणजेच मोरगिरी विरुद्ध पितलवाडी या 2 संघाच्या दरम्यान नेक्स्ट मॅच असणार आहे. तर दोन्ही टीम्स आणि विनंती असेल आपण तयारीत राहायचं आहे. टॉस जिंकला तो म्हणजेच मोरगिरी संघाने आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून लाभण्यात आलाय. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतात. गोलंदाज महेंद्र. याच महेंद्रनं मागच्या मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग केली होती, परंतु आता गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा महेंद्रला हा सामना आपल्या बाजूने झुकवायचा आहे. परंतु समोर जो फलंदाज आहे संकेत नाबाद, त्याला बाद करावा लागेल. त्यानंतर दबाव निर्माण करावा लागेल. कठीण आहे परंतु करावा लागेल. गुडलेन स्पॉट अगदी सपळून खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू सरळ स्टारवरून जाताना पाहायला मिळतोय. पंचांचा डिसिजन डॉट बॉल. पहिलाच बॉल निर्धाव आहे. डॉट बॉल आले विकेट आपोआप येणार, कारण की डॉट बॉल सातत्यानं दबाव निर्माण करण्याचं काम मैदानाच्या आत करतायत. 11 बॉल 9 धावा संख्येची गरज आहे, परंतु ह्या वेळेस पंचांना लाईन पाहावी लागेल. हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. प्रत्येक धाव मात्र सामना आपण पाहतायत चांबारगिनी संघाच्या बाजूनं घेऊन जातोय. 11 चेंडू 8 धावा संख्येची गरज आहे. ओव्हर पिच बॉल.
जवळपास हा सामना आपण पाहतात पूर्णपणे झुकलाय तो म्हणजे सांबारगिनी संघाच्या बाजूनं 10 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. महेंद्रवरती देखील आक्रमण करत असताना पुन्हा एकदा शॉट ऑफ बॉल अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम मोरसडे संघ दोन्ही टीम शेकहँड करायचंय आणि मैदान सोडायचं आहे. आणि नेक्स्ट मॅच JSKC मोरगिनी टीम आपण टॉस जिंकलाय. लगेच क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत करण्यासाठी आपण एका लाईनीनं मैदानाच्या दिशेने जायचं आहे. आणि पित्तलवाडी संघाला विनंती असेल की आपण डगआउटचा ताबा धरायचा आहे. तर नक्कीच या ठिकाणी सर्व मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी तर संकेत यायचा आहे व्यासपीठावरती. तर आम्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी संकेतला द्यायचे आहे. टार्गेट देखील आपण पाहिलं तब्बल 41 धावसंख्येचं होतं आणि इथे जर विचार केला तर संकेतच्या बॅटपदनं अप्रतिम सर्व धावा संकेतच्या बॅटपदनं आल्या आणि तो संकेत आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती. कुणाल पवार यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय संकेतला. अभिनंदन. नेक्स्ट मॅच साठी बेस्ट ऑफ लक. तर मॅन ऑफ द सिरीज आपण पाहता निखिल कदम यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली गेली. तर त्यांना विनंती असेल आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. निखिल कदम यांना आपण विनंती करू आपण